फक्त 2 वर्ष जुना पक्ष आणि थलपती विजय याच्या पक्षाचा आता थेट मुख्यमंत्री होणार आहे. हे विजय यांनी कसं केलं? तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये सन्मान निधी देण्याची घोषणा विजय यांनी केली होती. यासोबतच 200 युनिट मोफत वीज आणि 6 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ही घोषणा विजय यांच्यासाठी गेम चेंजर ठरली. एवढंच नाही तर महिलांना लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं देण्याची घोषणा त्यांनी केली होती. दुसरं कारण म्हणजे तमिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली रिकामी जागा. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या जनतेला एका खंबीर आणि नव्या पर्यायाची गरज होती. जयललिता यांच्या निधनानंतर AIMDKची कामगिरी खालावत चालली होती. DMK आणि AIADMK या दोनच पक्षांना पाहून लोक कंटाळले होते. अशा वेळी विजय यांनी एक फ्रेश चेहरा म्हणून लोकांसमोर स्वतःला सादर केलं आणि जनतेने त्यांना भरभरून कौल दिला. तिसरं कारण म्हणजे विजय यांनी आपला फोकस हा बरोबर तरुणांवर ठेवला. तमिळनाडूतली युवा पिढी आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी विजय यांना आपला आयकॉन मानलंय. बेरोजगारी आणि शिक्षणासारख्या प्रश्नांवर विजय यांनी ज्या प्रकारे संवाद साधला, रोजगार देण्याचं आश्वासन दिलं, तो संवाद थेट तरुणांच्या हृदयाला भिडला. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तरुणांची ताकद ही विजय यांच्यासाठी गेम चेंजर ठरली आहे.